पुढे जाऊया, टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत होणार आहे। या संदर्भात MCAचे सरचिटणीस अजिंक्य नाईक यांच्याशी संवाद साधला नेटवर्क 18 च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी। MCAचे अजिंक्य नाईक आपल्या सोबत आहे। अजिंक्य, आज जे आहे 30,000 पेक्षा जास्त पब्लिक जे आहे वानखेडे स्टेडियम मध्ये येणार आहे, तर काय प्रबंधन केलेले आहे? आज मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एक हिस्टॉरिकल डे आहे, कारण आज टीम इंडिया मुंबईत येत आहे। तर आज आम्ही पब्लिकसाठी जी सुविधा केली आहे ते फ्री एंट्री ठेवली आहे स्टेडियममध्ये। संध्याकाळी 4 वाजता आम्ही गेट्स ओपन करणार आहोत आणि 2, 3, 4 आणि युनिव्हर्सिटी गेट आहे, तिकडनं फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर ही एंट्री असेल। मुंबई पोलीसच्या गायडन्सखाली पब्लिकला कुठली गैरसोय न झाली पाहिजे यासाठी आमची टीम इन कोऑर्डिनेशन विथ मुंबई पोलीस आणि BCCIचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या अंडर आम्ही इम्प्लिमेंटेशन प्लॅन हा म्हणजे कालपासून आणि आज सकाळपासून आम्ही बैठका घेऊन इम्प्लिमेंट करतोय। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये काही फिल्म सेलिब्रिटी किंवा पॉलिटिशियन CM DCM पण येणार आहे? आजचे आमचे सेलिब्रिटीज हे इंडियन टीम आहेत आणि BCCIचे आमचे ऑफिस बेरर्स आदरणीय जयशाजी हे असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल। तर आजचे आमचे सेलिब्रिटीज म्हणजे जे मुंबईकर आणि मुंबईच्या आजूबाजूची शहरातली जी लोक बघायला येणार आहेत ती इंडियन टीमला बघायला येतील। आणि जे सगळं जे सिक्युरिटी अरेंजमेंट आहे ते काही मुंबई पोलिसांनीच केलेली आहे? तर मुंबई पोलिसांनी कालपासून पूर्ण चार्ज घेतले आहेत। अनेक आमच्या बैठका कालही झाल्या, आज सकाळी झाली आणि आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। प्लस आम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी असतील, आमचे व्हॉलेंटियर्स असतील, आमचे पदाधिकारी असतील, हे इम्प्लिमेंटेशन प्लॅनसाठी तुम्हाला या परिसरात ॲक्टिव्ह दिसतील। आणि मेन पब्लिकची कुठली गैरसोय नाही झाली पाहिजे, पब्लिकला सुरळीत हा कार्यक्रम कसा बघता येईल, एक्सपिरियन्स करता येईल ह्याच्यासाठी आमचं आज हे प्लॅनिंग सुरू आहे। आणि वानखेडेमध्ये जे कार्यक्रम होणार आहे का अर्धा तासाचा होणार की जास्त होणार? कारण जे टीम जे आहे ते एक परेड पण करणार आहे वर्ल्ड कप सोबत। ही परेड संध्याकाळी सुरू होईल। तुम्हाला आमच्याकडनं नोटिफिकेशन आलं आहे टायमिंगचं। ती परेड झाली की स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होईल। स्टेडियममध्ये जो वेळ लागेल, शेवटी हा कार्यक्रम मुंबईकर TV वर दिसणारे प्रेक्षक पूर्ण देशभरात किंवा जगात हा कार्यक्रम बघितला जाणार आहे।